तर मुंबईतलं वाढते तापमान याविषयी आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमित भिडे यांच्याकडून। अमित, जो 40चा पारा विदर्भ किंवा मराठवाड्यात दिसायचा तो काल मुंबईत होता, म्हणजे निश्चित मुंबईकरांसाठी आणि मुंबईसाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल। निश्चितच सुवर्णा, एक खरं म्हणजे मुंबईकरांना आपण जर का आत्तापर्यंत पाहिलं असेल तर मुंबईकरांना 40+ एवढ्या तापमानाची सवय नसते। गेल्या 10 वर्षांमध्ये 40पेक्षा जास्त तापमान अवघ्या 4 वेळा गेलं आहे आणि 1956 साली आत्तापर्यंत मार्च महिन्यातलं सर्वाधिक तापमान म्हणजे 41.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। आत्ता जर का आपण आपल्या मागे पाहू शकत असाल तर तुम्हाला दिसेल की मुंबईचं हे आत्ता आपण दृश्य बघतोय आणि मुंबईमध्ये उन्हाचा कडाका काय आहे तो सध्या प्रचंड प्रमाणात दिसून येतोय। ही दृश्य पाहून तुम्ही मुंबईची अवस्था बघू शकता। खूप मोठ्या प्रमाणात ऊन आहे, त्याचबरोबर निरभ्र आकाश, कोरडं आकाश, यामुळे ऊन प्रचंड वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर एकूणच हा जो पारा आहे तो वाढला आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे जे वारे आहेत ते सध्या जमिनीवरून वाहत आहेत, त्यामुळे आणि हवामानातला थंडीतून उन्हाळ्याकडे येणारा हा जो बदल असतो त्यामुळे वाऱ्यांची ही दिशा बदलते आणि त्यामुळे त्याचा परिणाम तापमान वाढीवर होतोय। सुवर्ण, धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला।